रणांगणावर आजवर जीवाची एवढी घालमेल झाली नाही तेवढी आज होती या. होणारच. स्वराज्यात हे पहिल्यांदाच घडतंय. अहो घडू द्या की, घडाया पाहिजे पर बिघडाया न ग. आणि आजवरचा माझा अनुभव असा आहे का वाटणीच्या बाबतीत घडलंय कमी आणि बिघडलंय जास्त. हो ना. कालपासून तीच काळजी लागून राहिली. कागदावर एक अक्षर सुद्धा लिहू शकलो नाही आणि स्वराज्याची जायदाद वाचून दाखवताना तीही अशा वेळी नको नको झालं. स्वराज्याची जायदाद का वाचून दाखवली? महाराजांचा आदेश. अहो वाटणी स्वराज्याची कुठे होते? बरोबर आहे अनाजी. वाटणी स्वराज्याची होतच नाहीये. वाटणी दक्षिणेत जिंकलं जाणार राज्य आणि स्वराज्य यांची होणार आहे. महाराजांनी वाटणीचा प्रस्ताव ठेवलाय म्हणजे त्यामागे फायद्याचाच विचार जरूर असणार. कसला फायदा? खूप फायदा होईल. पण यात तोटा असा आहे का युवराजांनी दक्षिण मागितलं तर त्यांना स्वराज्यातनं जावं लागणार. नको नको, ते पाहिजेच स्वराज्याला. हो त्यांना जावंसं वाटत असेल तर जाऊ द्या ना. हो बरोबर आहे. जर शंभूराजे दक्षिणेत गेले तर दक्षिणेचा सगळा मुलूक त्यांच्या तलवारीच्या धाकाखाली येईल. ते तर होणारच, पण त्यात एक होणार, ते बिचारे कुटुंबापासून दुरावणार. म्हणजे दोन डोळे शेजारी गाठ नाही संसारी. आपले थोरले महाराज आणि महाराजांचे जसे झाले तसेच होणार. पण दुराव्यातून वितुष्ट येऊ नये. आपले व्यंकोजी राजे जसे लांब लांब. काही तुष्ट बितुष्ट होणार नाही. आबासाहेब आज सर्वच जण चिंतेत आहेत, घरचे आणि बाहेरचे. रायगड सुद्धा काळजीत आहे आणि असणारच. आमचा मित्र आहे तो, सखा. आणि या स्वराज्याचा तर कणाच तो. दमल्या भागलेल्यांनी यावं, त्याच्या सावलीत बसावं, त्याच्याकडून मायेचा ओलावा घ्यावा, त्याच्या पायाची माती घ्यावी आणि देवघरात ठेवावी. त्या मातीला सोन्याचं मोल. आणि म्हणूनच आबासाहेब स्वराज्यात राहणं आम्हाला स्वर्ग सुखाहून अधिक आनंद देतं. आपल्या स्वराज्यातले राजगड, प्रतापगड, पन्हाळगड हे गड आहेत असं वाटतच नाही आम्हाला. आम्हाला वाटतं ते स्वराज्य पुरुष आहे. आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाची कथा सांगण्यासाठी आसुसलेले कथेकरी आहेत. धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या वीर रसांचे आणि इच्छा आकांक्षांचे ते ढीग आहेत. आणि म्हणूनच आम्हाला त्यांच्या अवतीभोवती राहायला, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायला आवडतं. आपलं स्वराज्य उभं राहिलं आणि नद्यांचे काठ आया बहिणींनी फुलून गेले. धुणी धुताना त्यांच्या हातातल्या बांगड्या नदीपात्रातल्या दगडांवर घासून घासून पिवळे धमक झालेले दगड पाहताना आमचा ऊर अभिमानानं, आनंदानं भरून येतो. आणि म्हणूनच आम्ही स्वराज्यात जन्माला आलो हे आम्ही आमचं भाग्य समजतो. एवढंच नाही, आजवर स्वराज्यासाठी जे काही करता आलं ती आम्ही सेवा समजतो. पण आबासाहेबांची प्रेरणा सह्याद्री सारखी. मग आम्ही पाऊस पाहिला नाही धावलो, मारहाण पाहिलं नाही झोपलो, शत्रू पाहिला नाही भिडलो, कोसन कोस वाटा तुडवले. का? तर स्वराज्यात यायचं होतं म्हणून. आबासाहेब हे स्वराज्य आम्हाला आमच्या जीवाहून प्रिय. आणि याचं मुख्य कारण म्हणजे स्वराज्याच्या दऱ्याखोऱ्यातून, नद्या नाल्यातून, पाना पुलातून, गाई वासरांच्या हमरातून आम्हाला एकच आवाज ऐकू येतो, छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच आम्ही स्वराज्यापासून वेगळे नाही.
मला वाटतं युवराज धोरणी आहे, ते रायगडच मागणार, मूळ स्वराज्य. मला तर वाटतं त्यांनी दक्षिणच मागावे. ज्याच्यात हिंमत असेल तोच दक्षिणेत बस्तान बसवू शकेल. अव युवराजांकडं हिमतीशिवाय दुसरं काय आहे? पण कसे आपली माणसं सोडून तिकडं जायचं? अहो किती बी झालं तरी रायगड म्हणजे सुखाचा आगार. इथली जीवाभावाची माणसं, त्यांच्या बरोबरच जगणं सोडून ऐकून घ्या, आत युवराज महाराजांना सांगणार, काही ना काहीतरी मागणार, पण त्यांनी वाटणीत रायगडच जर मागितला तर आम्हाच ते मान्य होणार नाही. आणि परंपरा आहे थोरल्याने दक्षिणेत राहायचं ते. हो, आणि ती परंपराही मोडता कामा नये. नाही, काही जुळायचं नाही. युवराजांनी स्वराज्य सोडून जाणं कुणालाच पटणार नाही. अजून आपण दक्षिण घ्यायचंय, ते जिंकणार, पण दक्षिण जिंकल्यानंतर आपल्या जवळ किती मुलूक येतोय, आजूबाजूच्या किती राज्यांचा आपल्याला त्रास होतोय, याचा काही ठाव ठिकाणा आहे का अजून? तुमचं आपलं चाललंय दक्षिण 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 दक्षिण. शंभूराजे, स्वराज्याबद्दलचा तुमचा उमाळा वादातीत आहे आणि वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून तुम्ही ते सिद्धही केलेलं आहे. पण मग याचा अर्थ दक्षिण महत्वाची नाही का? आबासाहेब, दक्षिण महत्वाचीच आहे. दक्षिण स्वराज्याला जोडली जाणं ही भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची गोष्ट आहे. शिवाय राज्याभिषेकानंतर स्वतः छत्रपती दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे. म्हणूनच या दिग्विजयाकडे उत्तरेतला बादशाह औरंगजेब डोळे लावून बसला आहे. राजपूत सुद्धा टाचा उंचावून राणा प्रतापाच्या निष्ठेनं या दिग्विजयाकडे पाहत आहे. इथूनच उभ्या हिंदुस्थानातलं राजकारण बदलणार आहे. म्हणूनच आम्ही सुद्धा सर्वस्व पणाला लावले. दक्षिण अर्थात कर्नाटक हाती यावं म्हणून. आमच्या आजोबांची अर्थात थोरल्या महाराज साहेबांची दक्षिण एक हाती राहावं अशी प्रबळ इच्छा होती. त्यांनी खूप प्रयत्न केले त्यासाठी, परंतु दुर्दैवानं आमचे काका महाराज अल्पायुषी ठरले. त्यामुळं आजोबांचं स्वप्न अपूर्ण राहील. त्यामुळे दक्षिण स्वराज्याला जोडणं त्यावेळी शक्य झालं नाही. इकडे स्वराज्य निर्माण झाल्यानंतर दक्षिणेचा प्रदेश स्वराज्याला जोडून एक संध स्वराज्य उभं राहिलं नाही. ते आता उभं राहील. दक्षिणेस आम्ही मोठ्या मायेनं मांडीवर घेऊ, तिचं लालन पोषण करू. कारण त्या मातीत आमच्या काका महाराजांचं रक्त मिसळलं आहे. आमच्या आजोबांचा घाम त्या मातीशी एकरूप झाला आहे. महाराज शहाजीराजे साहेबांनी तिथल्या हिंदू राजांना अभय देऊन त्यांचं रक्षण केलं. ती पुण्याई आता पदरात पाडून घ्यायची आहे. कैलासवासी संभाजी महाराजांचं अपूर्ण राहिलेलं ते कार्य आम्ही संभाजीराजे पूर्ण करू. म्हणून दक्षिणही आम्हाला तितकीच मोलाची. ती नजरेआड करता येणार नाही. म्हणजे दक्षिण तुम्हाला आवडतं? आबासाहेब, स्वराज्याला महान बनवणारी कोणतीही गोष्ट आम्हाला आवडतेच. ज्या युवराजांना या स्वराज्यामध्ये युवराज म्हणून अभिषेक झाला, जे सिंहासनाच्या पायरीवर बसलेत, त्यांना वाटणी मागायची गरजच काय? अंगाशी मला बी तेच म्हणायचंय. चिटणीस काय बोलताय हे? आणि झाला युवराज म्हणून अभिषेक, म्हणून काय झालं? शेवटी रियासतीची गणित सतत बदलत असतात. अहो पंत, ते मान्य आहे, पण जो स्वराज्य सांभाळण्यास समर्थ आहे त्यांनी दक्षिणेस का जायचं? तेच म्हणणं आहे माझं. म्हणजे फौज नाराज होणार. म्हणजे फौजेच्या मनावर चालतं का राजकारण? फौजेच्या मनावर नाही चालत, पण मनगटावर तर चालतं का नाही? फौजला कमी लेखू नका. आंबीरराव, हो, मी फौजेला कमी लेखत नाही. फौज आहे म्हणून स्वराज्य आहे. आमचं म्हणणं इतकंच की युवराजांनी दक्षिणेत जाऊन निशाण फडकवून दाखवावे.
अहो, दिल्लीवर झेंडा फडकवण्याची त्यांची धमक आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहे. एकदम रास्त बोललात बाळाजी, पण आता या हंबीररावाचं थोडं ऐका. युवराजांनी लय केलंय या स्वराज्यासाठी. युवराजांना या स्वराज्यातून बाहेर जाऊ द्यायचं नाही, आणि ही जिम्मेदारी मोरोपंत तुमची. आमची? होय, तुमची. आता आज काय होतंय ते बघू, नाहीतर आपण समधे मिळून महाराजांनी पटवून देऊ का युवराजांचं रायगडावर राहणं किती महत्वाचं आहे ते. आम्हाला कशाला त्यात घेताय? अहो, या घरच्या गोष्टी. हो पंत, हे सगळं असलं तरी महाराज युवराजांना दक्षिणेला जा म्हणणार नाही. हा. म्हणजे दक्षिणेची मागणी युवराजांनी केली तरी. तुम्ही जा, कारण आम्ही खोटी भलावण करणार नाही. खोटी बोलावण म्हणजे? आता साधी गोष्ट आहे, आपण युवराजांना छावा म्हणतो की नाही, हा, पण त्याच छाव्याला तुम्ही रानावनात कुठे सोडायला तयार आहात? त्याला ठेवताय डालग्यात डाळून. हे बघा, आता कुणाचंच काही म्हणणं नसावं. युवराजासनी मागायचं झालं तर सरळ त्यांनी वारसा हक्क मागावा, विषय संपला. आबासाहेब, दक्षिण आम्हाला आवडणार नाही असं नाही, परंतु दादासाहेबांमधील कर्ण जागा होऊ लागलाय. असे झाले तर स्वराज्य विसरावं लागेल त्यांना. आणि म्हणूनच आबासाहेब आम्ही शंभूराजे, आपण आम्हाला वचन दिलंय, भान असू द्या. होय मातोश्री, आम्ही वचन दिलं आहे, पण आम्ही वचन थोरल्या मातोश्रींनाही दिलं आहे, आणि त्याही अगोदर आम्ही वचन दिलंय ते या मातीला. आम्ही वचन दिलंय ते आमच्या आबासाहेबांच्या स्वप्नांना, आणि राजश्री आबासाहेबांचं जे स्वराज्य स्वप्न आहे ते पूर्ण करणं, प्राणपणानं त्याचं रक्षण करणं, हे आमचं जीवन. या पलीकडे काहीच नाही. आणि म्हणूनच वाटणीच्या प्रस्तावावर आम्ही जो विचार केला आहे तो आपल्याला सांगतो. शंभूराजे, आधी वाटणीचा निर्णय सांगावा आणि मग त्यामागचा विचार सांगावा. वाटणी तर आम्ही मागणारच. बाळराजे, तो तुकडा दे. मूळ स्वराज्य, स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य. यापूर्वी सुद्धा हिंदुस्थानात अनेक राजे रजवाडे होऊन गेले. ते एकमेकांशी लढले, परकीयांशी लढले, कुणी जिंकले, कुणी हरले. जे जिंकले त्यांचं वर्चस्व रयतेनं मान्य केलं आणि रयत जगत राहिली. पण रयत जगत राहिली ती कधी निराशेनं, कधी उदासीनतेनं. कारण इथं अंमल राजांचा होता, रयतेचा त्यात सहभाग नव्हता. परंतु हे राज्य माझं आहे, हे गडकोट माझे आहेत. ते लढले पाहिजेत, आक्रमण परतवून लावली पाहिजेत, काहीही करून हे राज्य टिकलं पाहिजे आणि त्यासाठी लढलं पाहिजे. हे हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदा घडतं आहे ते इथे, मूळ स्वराज्यात. प्राणपणानं लढण्याची आणि आत्मसन्मानाची ज्योत आबासाहेबांनी रयतेच्या अंतःकरणात पेटवली ती. हे मूळ स्वराज्य उभं राहिलं त्याला ही ज्योत कारणीभूत आहे. हे राज्य आपलं आहे, आपल्या हक्काचं आहे, ही गोष्ट सर्वसामान्य रयतेच्या अंतःकरणात जागवणं असाध्य गोष्ट होती. पण आबासाहेबांनी ती साध्य करून दाखवली. बाळराजे, वारसा हक्क. स्वराज्याचा खरा वारस कोण? स्वराज्यावर खरा अधिकार कुणाचा? प्रश्न महत्वाचा आहेच. त्याविषयी आम्ही काय बोलावं? परंतु या महाराष्ट्राच्या उभारणीत जे जे लोक आले त्यांच्या जातीच्या, धर्माच्या भावनांचा आबासाहेबांनी कधीही वापर केला नाही.
स्वराज्यासाठी तलवार घेऊन घराबाहेर पडताना आपापल्या जाती धर्माच्या भावना घराच्या उंबरठ्याच्या आतच ठेवून बाहेर पडावं असा दंडक आबासाहेबांनी घालून दिला. आणि म्हणूनच 18 पगड जातीचे लोक एक दिलानं एक जीवानं लढले आणि स्वराज्य उभं राहिलं. जे जे लढले वीरगतीस गेले, लुळे पांगळे झाले, सगळे सगळे स्वराज्याचे खरे वारस. स्वराज्याचा एक वारस असूच शकत नाही. त्याचा वारस या महाराष्ट्र देशी सर्वदूर पसरला आहे. वारस स्वराज्य हित. स्वराज्य हित कशात आहे? एकी. स्वराज्य हित कशात आहे? बळकट मुठीतल्या तलवारी आणि त्या तलवारीच्या मागे उभ्या असलेल्या रयतेच्या प्रामाणिक आशीर्वादात. राज्य साधनेत, चोख शासनात, स्वाभिमानाच्या संरक्षणात आणि घरातल्या स्त्रियांच्या खळखळून हसण्यात स्वराज्य हित आहे. आणि ही दक्षिण, अर्थात नव्यानं जिंकला जाणारा प्रदेश, जो राखला जाईल आणि तो राखण्यासाठी तिथे उत्तम कारभार करणं गरजेचं आहे. आम्ही मुद्दामच या सगळ्या गोष्टींची आपल्याशी चर्चा केली, कारण ते गरजेचं होतं. मूळ स्वराज्य, त्यातून निर्माण होणारा वारसा हक्क, या वारसा हक्कातून येणारं स्वराज्य ही, आणि त्यातूनच पुढे आलेला हा दक्षिण वाटणीचा प्रस्ताव, या सगळ्या गोष्टी आमच्या भोवती फिरत होत्या आणि आम्ही या गोष्टींभोवती फिरत होतो. या फिरण्या फिरवण्यातून या मागची बाजू आमच्या समोर आली. प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. अति सुंदर. पण मग वाटणीचं काय? आबासाहेब, जशी देहाची वाटणी करता येत नाही तशी स्वराज्याची वाटणी अशक्य. आपल्या सर्वांच्या महत्वाकांक्षेपेक्षा स्वराज्य हे अधिक मौल्यवान. युवराज, आम्हाला धन दौलतीचा कणमात्र मोह नाही. आमचे आबासाहेब हीच आमची दौलत आणि तेच आमचं सर्वस्व. आबासाहेब असताना आम्हाला कसलीच अपेक्षा नाही. माझ्या लेकरा, काय बोललास रे? आबासाहेब, तुम्ही आम्हाला कळलात तर जगाला कळा. तुमचा पुत्र म्हणून नाही, तुमची रयत म्हणून सांगतो. तुमच्यासारखा युगपुरुष 1000 वर्षातून एकदा जन्माला येतो. आम्ही तुमचं लेकरू आहोत, हे सद्भाग्य आहे आमचं. आपल्या अवतीभोवती आम्ही सर्वजण वावरतो, ही देवाची कृपा. आणि म्हणूनच स्वार्थ, राग, लोभ, वैयक्तिक महत्वाकांक्षा हे सगळं विसरून आबासाहेबांचं जे संकल्पित आहे तेच आपल्या जीवनाचं ध्येय. अंबुबाया,